स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। जी निवडणूक लागलेली आहे त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद कवठे टाकळी गटाचे उमेदवार कमल चिन्हाचे आदरणीय राजेंद्रदादा पोपटराव गावडे आणि पंचायत समितीच्या कमल चिन्हाचे उमेदवार कांचनताई राजेश भैया सांडभोर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय पोपटरावजी गावडे साहेब, गोरगंगेचे संचालक पोपटरावजी भाकरे, गावचे माजी उपसरपंच संतोषदादा कोठावळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील बापू वावळ, आदरणीय व्हाईस चेअरमन प्रमोददादा दंडवते, आता खाली बसलेले सगळे मतदार बंधू भगिनी आहेत, उपसरपंच आदरणीय सोनालीताई दीपकराव दंडवते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दगडू दंडवते सर आणि सगळे आनंद मामांपासून सगळे बरं का नामोले फौजी घालण्यात होत ना। त्याच्यानंतर ज्या जिल्हा पातळीवर ज्या घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये आपलं तिकीट कापलं गेलं आणि ऐन वेळेस ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांतताई दंडवते या ठिकाणी आले त्यांचे आणि ऐन वेळेस आदरणीय बापूसाहेबांच्या घरी सगळे 4-5 हजार लोक जमा झाली। खरं तर आयुष्यभर आम्हा सगळ्यांसाठी ऊन वारा आदरणीय बापूसाहेबांनी कधी पाहिला नाही। वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून बापूसाहेबांनी खूप विकास कामं आपल्यामध्ये केली आणि ऐन वेळेस तिकीट कापल्यामुळं आपली त्या ठिकाणी धावपळ झाली। ऐन वेळेस आपल्याला भारतीय जनता पार्टीचं कमल चिन्ह घ्यायला लागलं आणि त्याच्यानंतर प्रचाराचा झंझावत सुरू झाला। पहिली फेरी राजूदादांचे सगळे या ठिकाणी मारून गेले, मनशाताई तुम्हाला सगळ्यांना भेटून दिल्या, परंतु कमल चिन्ह आल्यानंतर तुमच्याकडे मात्र राजूदादाला किंवा मनीषाताईला येता आलं नाही आणि म्हणून बापूसाहेब म्हणले मला ह्या ठिकाणी आंबरे वस्तीवर सगळ्यांना भेटायला यायचे। आंबरे वस्तीवर पोपटरावजी गावडे साहेब आमदार झाल्यानंतर सोनालीताई पहिलं सभा मंडप सुनील बापू वावळवर का संतोष दादा पहिलं सभा मंडप 95 साली बापूसाहेबांनी व्यवस्थित दिलं, म्हणजे त्या काळात सुद्धा। त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विनोद आणि संतोष दादा यांनी सोनालीताईंनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून उपसरपंच म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की राजूदादा 8च महिने त्या ठिकाणी दीपकला आणि विनोदला आहे। इथून तर साहेब 8च महिन्यामध्ये राजूदादांना अख्खं डांबरी कोठावळे वस्तीपर्यंत त्या ठिकाणी करून दिला। मला डीपी मंजूर झाली, दीपक दंडवतेंनी स्वतः फोन केला पोपटरावजी गावडे साहेबांना की आमच्या आंध्र वस्तीवर डीपी नाही, इथे नवीन डीपी दिली का नाही, दंडवते साहेब दिली का नाही, दिली नाही, झाले ना सगळ्यांचे व्यवस्थित। एकदा उन्हाळ्यामध्ये कॅनेलला पाणी आलं, राहुल कदमनी फोन केला की सुनीताताई बंधाऱ्याला गेट नाही, सुनीताताईंनी एका दिवसामध्ये टेम्पो धापाचा इथं पाठवला का नाही नगरवरून। म्हणजे ही सगळी कामं आदरणीय पोपटरावजी गावडे साहेबांच्या माध्यमातून आदरणीय राजूदादा असेल, सुनीताताई असेल, आपले वळसे पाटील साहेब सुद्धा आपलेच त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत। आणि आता साहेब प्रश्न असा आहे या ठिकाणी राजूदादांच्या वास्तू मंदिराचं कोणतं मंदिर मानलं तुम्ही इथोबा पांडुरंगाच्या मंदिराचं भूमिपूजन या ठिकाणी राजूदादांच्या मान्यवरांच्या शुभास्ते त्या ठिकाणी झालं। त्यावेळी फुलाची पाकळी म्हणून राजूदादांना या ठिकाणी काहीतरी दिलं, विट्याची गाडी पाहिजे। राजूदादा तुम्हाला सगळ्यांना शब्द देऊन गेले का नाही? तर प्रमोद उद्या तुम्हाला राजूदादाच्या वतीने विट्याची गाडी ह्या ठिकाणी पोहोच होणार आहे। टाळ्या वाजवून आता बाबा महाराज दंडवते कुठे 3 पोलची बापूसाहेब या ठिकाणी गरज आहे, 3 पोल। तर ते 3 पोल त्या ठिकाणी साहेब त्यांना पाहिजे एवढी एक त्यांची विनंती आहे। आता बघा तुमच्या म्हणण्याप्रमाणे ताई या ठिकाणी उपस्थित झाल्या, सगळे काही कामं या ठिकाणी साहेब करणार आहे। फक्त विनंती तुम्हाला एवढीच आहे
की बापू साहेबांचं आता वय झालेलं आहे, राजूदादा सारखा नेता आपल्याला पाहिजे, म्हणून त्यांना 7 तारखेला सगळ्यांनी कमळाचं चिन्ह आहे राजूदादाचं आणि कांचनताईचं कमळाचं चिन्ह आहे, त्या कमळाच्या चिन्ह पुढील बटन तुम्ही दाबायचे. जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करायचं. सौर ऊर्जेची योजना असेल, पीएम किसानची योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, आज प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 1500 रुपये येतात. अशा राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत आणि गावडे कुटुंबाचं एक व्हिजन आहे. विकास विकास हे गावडे कुटुंबाचं व्हिजन आहे आणि राजूदादांना हा प्रशासनाचा भरपूर अनुभव आहे. राजूदादांनी या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय पोपटराव गावडे साहेबांच्या 10 वर्ष आमदारकीचा कार्यकाळ सांभाळलेला आहे. त्याचप्रमाणे सुनीताईंचा या ठिकाणी जिल्हा परिषदेचा कार्यकारभार सांभाळलेला आहे. त्यामुळे प्रशासनातील एक उत्तम अनुभवी म्हणून दादा आहेत. दादा जरी आपल्या सोबत कमी बोलत असले तर कामाचा माणूस आहे राजेंद्र गावडे. त्यामुळे उद्या कोणी आपल्याला 2 रुपये देतील, आपल्याला काय भेटवस्तू देतील किंवा अन्य आम्ही सुद्धा करतील, पण कामाचं कुटुंब हे गावडे कुटुंब आहे आणि आज केंद्रात आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. आपल्याला आपल्या बेट भागात राजेंद्र गावडेंच्या रूपानं देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि बेट भागात राजेंद्र आपल्याला हे आणायचे आणि राजदादांनी आपल्या सगळ्यांना शब्द देऊन गेले. आपण जे मागणी केली त्या मागण्या सगळ्या पूर्ण होतील आणि आपल्या मंदिराचं 2 गुंठे बक्षीस पत्र झालेलं आहे मला वाटतं त्या दिवशी ना. उद्याची जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्याच्या नंतरून जो काय पहिला फंड राजूदादाला येईल, कालच ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोडे साहेबांनी सांगितलं, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य असेल त्याला 21 कोटी रुपयाचा निधी देणार आहे. त्यामुळे पहिला काय जो भारतीय जनता पार्टी किंवा राजूदादांना जिल्हा परिषदेचा निधी येईल त्या आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या स्थलांतरासाठी दादा 20 लाख रुपयाचा आपल्याला निधी देतील. आता मी या ठिकाणी दादांच्या वतीनं शब्द देतो आणि तो शब्द या ठिकाणी गावडे सुद्धा देतील आणि दादांच्या जिल्हा परिषदेचा पहिला निधी आणि पहिला या ठिकाणी नारळ दादा जिल्हा परिषदेच्या निधीचा सभा मंडपाचा जिल्हा परिषद सदस्य झाल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत फोडतील. धन्यवाद. आणि यानंतर आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक शिरूर तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार आदरणीय पोपटरावजी गावडे साहेब या ठिकाणी आपल्याला मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर सुनील बाप्पा आभार मानतील. वेळ बराच झाला आणि ती पुढची मिटिंग जर पुरतीला एवढं तर अर्थ नाही म्हणून ती काही जास्त वेळ. खऱ्या अमरामध्ये असं प्रभूने सांगितल्याप्रमाणे आपण सगळे एकत्र जमणार. आपले छोटे मोठे प्रश्न आहे, लाईटचे प्रश्न असतील, इतर प्रश्न यापूर्वी सोडण्यासाठी आज जे उमेदवार राजू गावडे यांनी प्रयत्न केलेला आहे, मी स्वतः त्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि या पुढच्या काळात तुम्हाला सांगतो आम्ही काही कधी खोट्या गप्पा मारत नाही. मी राजकारण केलं ते पूर्वी काळ केलं या तालुक्यात, परंतु जे शब्द दिले ते पाळलेले आहे, केलेलं आहे आणि तीच परंपरा आमची चिरंजीव राजेंद्र. तो चांगला एक उमेदवार आहे, शिकलेला आहे, ग्रॅज्युएट झालेला आहे, शासनाचा अनुभव आहे आणि लोकांचे काम कसं करायचं हे तू लहानपणापासून शिकलेला आहे. परंतु आमच्या कुटुंबाचे सार्वजनिक जीवनामध्ये वाहून घेतलेले कुटुंब आहे. त्यामुळं मोठेकरांनी कुठल्या गोष्टीबद्दल शंका करू नये, आंबराईकरांनी सुद्धा शंका बाळगू नये की हे काम होणार नाही. तुम्हाला शब्द दिला त्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही बांधलेलो. मला जास्त बोलता येत नाही कारण हा कॅमेरा निवडणूक आयोगाच आहे आपलंच ना. मला वाटतं निवडणूक आयोगाचं कोणी करत नाही ना. तेव्हा जपावं लागतं आमच्यासारख्याला, कारण आमच्या बऱ्याच जणांचा डोळा असतो. काही आश्वासन तुम्हाला दिले ते जर कॅमेऱ्यात आले तर ते थोडंसं चुकीचं ठरतं आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, उद्या होणाऱ्या मतदारामध्ये तुमचा फोन मला वाटतं गावात एका आहे लाखेवाडीला आहे, गावात होणाऱ्या पोलमध्ये जवळ चित्र आपलं बदललं. आपल्याला थोडं वरच्या लेवलवर फसवण्यात आलेलं आहे. आयत्या वेळेला आपली घड्याळ कट केलेला आहे आणि ज्याचं काही कारण आहे त्याला घड्याळ दिलेलं आहे. ज्याने त्या पक्षाचं काम केलं नाही त्याचं काम केलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आयुष्यभर या समाजाची सेवा केली
अनेक सत्तेतील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. या तालुक्याच्या विकासामध्ये भरीव काम केलेलं आहे. तुम्ही तर आपल्या भागातले आहात. तुम्हाला या पुढच्या काळात जे 2-4 प्रश्न काय असतील ते सोडवण्यासाठी निश्चित राजू मदत करीन. मी बी त्यामध्ये सहभागी राहील. त्यापेक्षा जास्त बोलण्याची गरज नाही. तुम्ही आमच्या आयुष्यभर प्रेम केलेला आहात. तिथल्या तरुणांना सांगू इच्छितो की तुमचे सुद्धा प्रश्न जे असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कधीही मागे राहणार नाही. संतोष सगळ्या सांगा या पुढच्या काळात आपण भक्कमपणाने जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आहे. प्रमोद आहे, तुम्ही आहे, सगळे आम्ही प्रयत्न करू एवढीच ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला धन्यवाद म्हणतो आणि मंजूर शकतो. कवठे टाकळे आधी जिल्हा परिषद गटाचे जे उमेदवार आहेत आदरणीय राजेंद्र दादा गावडे आणि कवठे गणाच्या पंचायत समितीच्या ज्या उमेदवार आहेत कांचनताई सांडवळ यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं राजेंद्र दादा गावडे यांचे पिताश्री आदरणीय पोपटरावजी गावडे साहेब, त्याचबरोबर सोपनराव बाकरे आणि प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते यांचं समस्त आमराई ग्रामस्थ, महिला भगिनी आणि जे तरुण मित्र मंडळ आहे या सर्वांच्या वतीनं मी प्रथमतः स्वागत करतो. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे की आदरणीय पोपटरावजी गावडे साहेब यांनी गेली 10 वर्ष या शिरूर तालुक्याचं आमदारपद भूषविलं. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी मी गावडे साहेबांना संदीप भाऊच्या गर्वी निमंत्रित केलं आणि कोणत्याही प्रकारचे आडेवेडे न घेता त्यांनी लगेच त्याला मान्यता दिली. वास्तविक पाहता त्यांना जांबूतला नियोजित कार्यक्रम होता, परंतु तरी देखील एक सामान्य शिक्षक असतानाही ते माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांचे पुत्र राजेंद्र दादा गावडे अत्यंत शांत संयमी असं व्यक्तिमत्व, ते आता जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत. कमळाचं चिन्ह आहे. आपण सर्वांनी ह्या कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं. कारण सर्व सुखदुःखामध्ये हे कुटुंब जे आहे ते सहभागी होतं. कदाचित 4 पैसे मिळतील, ते काही दिवसांनी संपून जातील, परंतु आपल्या सुखदुःखामध्ये जो आपल्याला साथ देतो तो माणूस आपल्या कायम स्वरूपी आठवणीमध्ये राहतो. आणि त्या माणसांनी आपल्याला साथ दिली तशी आपणही त्यांना साथ देऊन आज ते त्या ठिकाणी आले आणि आपल्याला उद्बोधित केलं. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि ही सभा जी आहे ती संपली असं जाहीर करतो.